इतिहास निरपेक्षपणे मांडणं आपल्याकडे कधीच बंद झालंय. आपल्याला हवा तेवढाच इतिहास गेली काही वर्ष सोयीनी मांडला जातोय आणि हा इतिहास सोयीनुसार मांडण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये सिनेमा या अतिशय प्रभावी माध्यमाचा उपयोग केला जातोय. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवरती हा आरोप होतो आहे आणि आता या आरोपासाठी ताजं निमित्त ठरतं आहे ते म्हणजे खालिद का शिवाजी हा सिनेमा. या सिनेमाबद्दल आक्षेप घेणारी एक बाजू आहे, तर या सिनेमामध्ये जी भूमिका मांडलेली आहे त्याचं समर्थन करणारी एक बाजू आहे. आपल्यासोबत हिंदू महासंघाचे आनंद दवे आहेत, तर संभाजी ब्रिगेडचे पैगंबर शेख दुसऱ्या बाजूला आहेत. दोघांशी आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा अभिनिवेश पूर्ण न होता मुद्द्यांच्या आधारे व्हावी अशी अपेक्षा आहे. आनंदजी, सुरुवात तुमच्यापासून. तुमच्या आक्षेप या सिनेमाबद्दलचे. आमचा आक्षेप नावापासूनच आहे, सुरुवातपासूनच. खालिद का शिवाजी, आता ठीक आहे, त्यातल्या मुलाचं नाव खालिद दाखवलं वगैरे, ठीक आहे, पण एक वेगळं चांगलं नाव असू शकलं असतं, हा पहिला मुद्दा. दुसरा, तुम्ही जर त्याचा ट्रेलर बघितला असेल ना, तर त्या ट्रेलरमध्ये असं दाखवलंय की एक लहान मुलगा त्याच्या आजीला किंवा आईला त्या विचारतो चारित्र्याला की शिवाजीने अफजल को क्यों मारा. त्या आजी उत्तर देते, कुछ तो किया होगा. हे उत्तर कसं असू शकतं? मग अफजल खानाने नेमकं काय काय केलं तुम्हाला माहित नाही का? त्या आजीनी त्या मुलाला स्पष्ट सांगावं की अफजल खान हा शिवाजी महाराजांना मारायला आला होता. अफजल खान हा शिवाजी महाराजांच्या मोठे बंधू संभाजींच्या हत्या होण्यामागचं मुख्य कारण होता. अफजल खानानं तुळजाभवानीची मूर्ती फोडली, हिंदूंची अनेक मंदिरं तोडली, त्या मंदिरामध्ये गायी कापल्या, गायीचं मांस हिंदूंना खायला घातलं, शिवाजी राजांवर पहिला वार सुद्धा त्यांनी केला. हे सगळं सांगितलं पाहिजे ना, म्हणून अफजल खानाला मारला. असं न करता कुछ तो किया होगा म्हटलं ना, तर इतिहास लपवण्याचं काम चाललंय आणि दुसरा खरा इतिहास लपवायचा आणि खोट्या इतिहास सांगायचं. मी सांगतो, रायगडावर मशीद बांधल्याचा उल्लेख कोणत्याही इतिहासात नाही, बरं का. सगळ्या इतिहासकारांचं एक मत आहे, कुठेही शिवाजी महाराजांनी रायगडला मशीद बांधलेली नाही. रायगडला नाही, महाराजांनी कुठेही मशिदी बांधल्या नाहीत. ज्या जुन्या होत्या त्या काही ठेवल्या. उलट ज्या मशिदी, मंदिरांचं तोडून मशिदी झाल्या, ते गोवाचं सप्तकोटीश्वर असेल, तामिळनाडूमधलं, त्यावेळेचं कर्नाटक, आताचं तामिळनाडूमधलं असेल, तिथं परत त्यांनी मंदिरं बांधलीत. मग तुम्ही काय कशासाठी खोटं दाखवताय? गरज नाही. तुम्ही गांधींना सेक्युलर दाखवता, नेहरूंना सेक्युलर दाखवता, आमचं काही म्हणणं नसतं. पण तो हिंदुत्ववादी त्यांना हिंदुत्ववादी दाखवा. पण असं शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते असं यांचं म्हणणं आहे. शिवाजी महाराज हे खरं तर सकल जनवादी होते. जे आनंद दवे म्हणतायत की ते अफजल खान को क्यों मारा, कुछ तो गलती की होगी. ट्रेलरमध्ये नक्की काय काय दाखवायचं? ट्रेलर आपल्या तिथे कसा असतो, 2 मिनिटाचा 2.5 मिनिटाचा ट्रेलर असतो, ठीक आहे. आणि त्या ट्रेलरमध्ये दाखवणार काय? दुसरी गोष्ट, हे जे म्हणतायत की अफजल खानाला जे काही मारलं ते धर्माच्या आधारावर वगैरे मारलं, तर या सगळ्या गोष्टी साफ खोट्या आहेत. का खोट्या आहेत? याच्या मागे सबळ पुरावे आहेत. इतिहास आपल्याला सांगतोय. एकतर अफजल खान ज्या मार्गाने आला त्या मार्गामध्ये तुळजापूर कुठेही नव्हतं, सगळ्यात पहिला विषय आहे. आणि इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासकच सांगतात या गोष्टी, मी माझ्या मनाच्या या गोष्टी सांगत नाही. दुसरी गोष्ट, ज्यावेळी अफजल खान त्या जावळीमध्ये आला त्याच्या आधी ती जावळी कोणाच्या ताब्यात होती? ती चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात होती. ते चंद्रराव मोरे कोणाचे मांडलिक होते? ते आदिलशहाचे मांडलिक होते. मग हे धर्मयुद्ध होतं का? इथपासून हा सगळा पसारा सुरू होतोय. दुसरी गोष्ट अशी, ज्यावेळी अफजल खान या ठिकाणी आला, आता तो जो खालिद का शिवाजी हा जो काही सिनेमा आलेला आहे, या सिनेमाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मुस्लिमांचं काही योगदान आहे का नाही, हा प्रश्न खरा उपस्थित झालेला आहे. आणि ही चांगली गोष्ट आहे की या निमित्ताने साधक बाधक चर्चा जी आहे ती होत आहे आणि लोकांसमोर सत्य येत आहे. आता ज्यावेळी अफजल खान या ठिकाणी आला, त्या अफजल खानासोबत त्यांचे अंगरक्षक कोण होते? त्या अंगरक्षकांवर आपण बोलणार आहोत की नाही? तर त्यावेळेस अफजल खानाचे अंगरक्षक होते नाईकजी पांढरे, मंबाजी भोसले, कल्याणजी यादव, पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे, झुंजारराव घाटगे, शंकराजी मोहिते, जिवाजी देवकाते, हे अफजल खानाचे अंगरक्षक होते. आता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोण होते? जिवाजी महाला होते, संभाजी कावजी होते, इब्राहिम खान होता. हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर होते. आता हा जर धर्माचा लढा असता तर मग एकीकडे हिंदू असते पूर्ण आणि एकीकडे मग मुस्लिम पूर्ण असते. मात्र तसं काही नाहीये या गोष्टीमध्ये. दुसरी गोष्ट, हे जे काही म्हणतात की मशीद वगैरे बांधल्याचे पुरावे नाहीयेत, सबळ पुरावे नाहीयेत, या गोष्टी ज्या काही लिखाणात केल्या गेलेल्या आहेत, यातले लेखक जे आहेत, जे पुरावे त्याचे मांडतात, म्हणजे एक पुस्तक आहे न्यू हिस्ट्री ऑफ मराठा. हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे गोविंद सखाराम सरदेसाई यांनी आणि हे 1946 साली लिहिलेलं पुस्तक आहे.
आता या पुस्तकामध्ये जो आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज मोरोपंत पिंगळेला विचारतात की माझ्या मुसलमानासाठी मशीद आहे का नाही. मग ते म्हणतात की तुम्ही जागा दाखवा, आम्ही त्या ठिकाणी बांधू. आणि मग महालाच्या समोर मशीद बांधली गेली असं त्या ठिकाणी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक मुसलमानांनी लिहिलेलं नाहीये. दुसरा विषय हा अजून एक आहे, रायगडाची जीवन गाथा म्हणून. त्याच्यामध्ये त्यांचे लेखक आहे शांताराम विष्णू अवसळकर. आता हे जे पुस्तक आहे 1962 साली प्रकाशित झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये उल्लेख आहेत या गोष्टीचे. दुसरी गोष्ट, आता जे आहे जे 12 किल्ले जे आहेत ते जागतिक वारसाच्या यादीमध्ये गेलेले आहेत. रायगड किल्ल्यावर अजून देखील संशोधन सुरू आहे. नवनवीन इमारती त्या ठिकाणी मिळत आहेत. त्यामुळे आपण असं खात्रीशीर सांगू शकत नाही की त्या ठिकाणी मशिदीचा पुरावा मिळेलच किंवा नाही मिळणार, असं खात्रीशीर आत्ता आपण बोलू शकत नाही, कारण त्याच्यावर संशोधन सुरू आहे. दुसरी गोष्ट, आपण ह्या ज्या काही इतिहासाला हिंदू आणि मुस्लिमच्या कॅटेगरीमध्ये विभागतोय, मला असं वाटतं की आपण जनरली, मी ऍज अ मुस्लिम म्हणून देखील सांगतो की आम्ही काय म्हणतो की पैगंबर साहेब जे होते, मोहम्मद पैगंबर साहेब, हे संपूर्ण जगाला संदेश देण्यासाठी आले होते. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणतो, विश्वरत्न म्हणतो. आपण अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीत काय म्हणतो की यांची कीर्ती जगभर आहे. मात्र ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो त्या ठिकाणी त्यांना एका विशिष्ट धर्माच्या मध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही गोष्ट सर्वात वाईट आहे. इतिहासामध्ये मतभेद असतील. या सिनेमामध्ये काय दाखवण्यात आलंय हे फक्त आता ट्रेलर पुरतच आपल्याला माहित आहे. संपूर्ण सिनेमा अजून कोणी पाहिलेला नाही. आपण या सिनेमाबद्दल तर बोलूयाच, पण मूळ जी काही विभागणी आहे ती एक बाजू म्हणते की शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते, दुसरी बाजू शिवाजी महाराजांना सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. मुळात 17व्या शतकामध्ये आज ज्या हिंदुत्ववादी किंवा सेक्युलरवादी या संकल्पना रूढ आहेत, या संकल्पनाच नव्हत्या. त्यावेळचा परिप्रेक्ष्य वेगळा होता, त्यावेळची परिस्थिती जी आहे ती वेगळी होती. आज दोन्ही बाजूंकडून आपल्या बाजूने शिवाजी महाराज होते हे दाखवण्याचा प्रयत्न झाला की काहीतरी गडबड होते. तुमचं म्हणणं की म्हणजे शिवाजी महाराजांच्या बद्दलचं तुम्ही जे आहे ते सांगितलं, नक्की मग काय म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्यात या सिनेमात म्हणण्यात आलंय की 35% मुसलमान होते. खरं तर याला काही पुरावा नाहीये. मी सांगतो मंदारजी, म्हणजे आपण या चित्रपटाला का विरोध करत नाही, सांगतो चित्रपटाला विरोध का करतो अजून सिद्ध होतं. अजून 20 वर्षांनंतर अशी चर्चा होईल की त्यावेळेस ना का खालिद का ज्या पिक्चर आला काय तो खालिद का शोची चित्रपट आला होता त्याच्यात ना का दाखवलं की अफजलने तो कुछ किया रहेगा. म्हणजे अफजल आता तिकडनं आलंच नाही, मग मूर्ती तोडलीच नाही, मग मूर्ती कोणी फोडली माहित नाही का, महाराजांनीच फोडली हे माहित नाही. ऐका, त्यामुळे अशा चित्रांचा विरोध केला पाहिजे. 1965 साली एखादं पुस्तक येतं आणि त्याचं उदाहरण दिलं जातं. रायगडा महाराजांच्या आधीच्या काळापासून आहे, प्रत्येक दिवसाची नोंद आहे, आधीपासूनची लेखणी आहे. कुठेही महाराजांनी त्या काळी मशीद असल्याचं सुद्धा नाहीये. रायगडाच्या राज्याभिषेकाच्या वेळेस रायगडाचे 1-1 इंचचं मोजमाप घेण्यात आले, लेखनामध्ये कुठे उल्लेख नाहीये. त्यामुळे एखादं पुस्तक उभं छापायला लावायचं त्या काळी, बरं आता ते पुस्तक समोर नाहीये. यांनी असं सांगितलं होतं. म्हणजे 20 वर्षानंतर काय होईल, 2025 साली पिक्चर आलता त्यात असंच सांगितलं गेले. म्हणून या खोट्या विकृतींना आत्ताच दाबलं गेलं पाहिजे. पहिलं. दुसरं, अफजल खान जर धर्मासाठी आला नव्हता तर त्यांनी फक्त मंदिरच का तोडले, मशिदी का नाही तोडल्या, लक्षात घ्या. आणि आदिल अली शाहीचं पत्र आहे ना कान्होजी आंग्रेंना की शिवाजीच्या राज्यामध्ये इस्लाम धर्म खुंटला, त्याचा बदला घेण्यासाठी मी अफजल खानाला पाठवत आहे, हे पत्र आहे ना उपलब्ध. त्याच्याविषयी तुम्ही काय म्हणणार, काही नाही. म्हणजे अफजल खान हा हिंदू मुस्लिम धर्म विस्तारासाठी आला होता. इस्लामच्या विस्तारासाठी जर कोणी आडवा आलं असेल त्या शतकापासून तर फक्त महाराष्ट्रच आडवा आला. जर मराठा नसते गुजरात, राजस्थान, काश्मीर नंतर तर इस्लाम अख्खा खाली दक्षिणेपर्यंत पसरला असता. त्यानंतर कोणी वाचवलं असतं, सिंगापूर, मलेशिया, कंबोडियाने वाचवलं असता. तर इस्लामला वाचवण्याचं काम भोसले घराण्याने केले, महाराजांनी केले. त्यामुळे हे सगळं थांबवायचं असेल तर महाराजांचा जो राग होता तो राग व्यक्त करण्याची सगळी लोक इस्लामसाठीच आलेली होती आणि महाराजच त्यांच्यामधले सगळ्यात मोठी अडसर होते, हे निश्चित आहे. या सिनेमामध्ये ज्या ट्रेलरमध्ये खरं तर एक जे वाक्य आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान होते, तर यालाही काही पुरावा आहे असं काही दिसत नाही. 35%च होते म्हणून नाही, मुळात 4 ते 5 लोक नक्की होती बरं का. त्यातले 2 तर मुक्काद म्हणजे प्रशासकीय याच्यामध्ये होती पहिली. दुसरं मी सांगू का, इंग्रजांच्या सैन्यामध्ये 80 नाही 90% लोक हिंदूच होते, म्हणजे भारतीय होते. मग हा क्रायटेरिया आपण असा लावणार का की इंग्रजांचं भारतावर प्रेम होतं,
एखादा राजा प्रशासकीय व्यवस्था म्हणून एखादा अनुभवी माणूस एखाद्या मुस्लिमाला घेत असेल तर ते मुस्लिम होते असं नाही म्हणता येणार. प्रशासकीय यंत्र बरं 1658 नंतर मुद्दामून आवर्जून सांगतो 58 नंतर जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची म्हणजे हिंदवी स्वराज्याची घोषणा केली इनडायरेक्टली म्हणून किंवा त्या रूढीने प्रयत्न केले, एकही मुस्लिम सैनिक तिथं दिसत नाहीये त्यांच्या काळात. जे दोघं होते त्यांना अटकही केलेली आहे महाराजांनी की नंतर ते फुटीत निघाले. आणि ते प्रशासकीय व्यवस्था म्हणून तर 1-2 ठेवले असतील तर मुस्लिम म्हणून ठेवले असं होत नाही ना. इंग्रजांचं परत तुम्हाला उदाहरण देतो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1950 सालापर्यंत भारताचा लष्करी अधिकारी ब्रिटिश होता. म्हणजे भारत पाकिस्तान 48चं युद्ध चालू असताना सुद्धा एकच लष्करी अधिकारी होता जो दोन्ही देशांच्या सैनिकांना आदेश देत होता. मग त्याचं काय, ही प्रशासकीय व्यवस्था असते. त्याचा अर्थ महाराज सेक्युलर होते, महाराजांनी खूप काही मुस्लिमांची काळजी घेतली असं कधीही कुठेही झालेलं नाही, होत नाही आणि नाही. यांचं म्हणणं आहे की 58 नंतर शिवाजी महाराजांच्या सैन्यात फार कोणी मुस्लिम आढळत नाहीत. नावं सांगावी. आता तुम्हाला सांगतो, जे मराठ्यांचं जे युद्ध झालं, पानिपतचं युद्ध, जे त्याच्यामध्ये तोफखान्याचे जे प्रमुख होते इब्राहिम खान, ते कधी होते? मग दुसरी गोष्ट, आता ऐका ना, नाही ना, ते म्हणतात त्याच्यानंतर नव्हते ना. 2 मिनिट ऐका ना दवे साहेब, 2 मिनिटं. मी तुमचं सगळं ऐकलं, तुम्ही माझं सगळं ऐका ना. माझा जर मुद्दा चुकीचा असेल तर तुम्ही तो खंडन करा, ठीक आहे? मी पण तुमचं सगळं ऐकून घेतो. सगळ्यात पहिली गोष्ट तर हे जे काही म्हणतायत की अफजल खान जो आहे तो मूर्तीभंजक होता, तो तोडायला आला होता. मला अफजल खानाचं काही पडलेलं नाहीये, कारण अफजल खानाचे काही वंशज इथं अस्तित्वात नाहीये, ठीक आहे? मात्र जर अफजल खान त्या धर्माच्या ह्याच्यासाठी आला असता, लढ्यासाठी आला असता, तर त्याचे अंगरक्षक जे अफजल खानाचे होते ते हिंदू धर्मीय कसे होते, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर कोणी देत नाही. ज्यांची नावं आता थोड्या वेळापूर्वी मी घेतली की मंबाजी भोसले आहेत, ते काटके आहेत, मोहिते आहेत, मोरे आहेत, ही सगळी अफजल खानाबरोबर कशी काय होती, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर कोणीच देत नाही. मी ह्या सगळ्या चर्चा विश्वामध्ये जे काही सांगितलं जातंय आणि हे काय म्हणतात की ते सगळं अधिकारिक स्वरूपाचं होतं. मग आम्ही पण तेच सांगतोय की तो लढा जो होता तो राजकीय लढा होता, धार्मिक लढा नव्हता. आम्ही तेच सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही मुस्लिमांसोबतचे जे संबंध आहेत ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपुरते मर्यादित नाही. त्यांचे वडील आणि त्यांच्या वडिलांचे वडील छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्यापासून ती पूर्ण परंपरा आहे. मालोजीराजे भोसले यांनी त्यांच्या मुलांचं नाव जे आहे ते कशावरून ठेवलं? त्यांनी एक नवस केला. अहिल्यानगर आत्ता ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी एक दर्गा, शाह शरीफ नावाची जी दर्गा आहे, त्या दर्ग्यावर नवस केल्यानंतर त्यांना 2 पुत्र झाले. त्यातल्या एका मुलाचं नाव त्यांनी शहाजी ठेवलं आणि एका पुत्राचं नाव त्यांनी शरीफजी ठेवलं. आता ह्याला आपण नाकारू शकतो का? नाही नाकारू शकत. बरं, तुम्ही म्हणाला हा एवढ्या पुरताच मर्यादित विषय आहे का? तर नाहीये. मालोजीराजे भोसले यांनी जे संत परंपरेतले आपले संत शेख मोहम्मद महाराज आहेत, त्या संत शेख मोहम्मद महाराज यांना 5 एकर जमीन दिलेली आहे. बरं, त्या पलीकडे यांचा जो आक्षेप आहे की 1658 पासून शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये फार कोणी मुस्लिम आढळत नाहीत. नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये मुस्लिम सैन्याचं योगदान आधीही होतं आणि नंतरही आलेलं आहे. आणि हे जे काही सांगतात, मला परत ह्या गोष्टी सांगायच्यात की आपण मग आता औरंगजेबच्या सैन्यामध्ये जे काही 35% म्हणतात की हिंदू सरदार होते, मिर्झा राजे जयसिंग होते, मग आता औरंगजेबाला सकल जनवादी म्हणायचं का आपण? हा प्रश्न निर्माण होते. मला म्हणायचंय काय, जे हे लॉजिक ठेवतायत त्या लॉजिकच्या बाबतीमध्ये यांच्याकडे सबळ असे काय पुरावे आहेत? औरंगजेबाच्या सैन्यामध्ये देखील हिंदू होते. औरंगजेबाचा सगळ्यात आता अफजल खानाचा जो काही वध आहे हा महत्वाचाच इतिहासाच्या पानामधले सोनेरी क्षण आहेत आणि महत्वाचा इतिहास आहे. मात्र अफजल खानाच्या नंतर देखील जो सर्वात मोठा या ठिकाणी हे झाला, तह झाला, त्या तहाविषयी देखील आपण बोललं पाहिजे. तो तह कोणी केला? तो तह केला मिर्झा राजे जयसिंगनी. आता तो मिर्झा राजे जयसिंग काय इस्लामचं धर्मरक्षण करायला आला होता का? आता अफजल खानासोबत जो अफजल खानाचा वकील होता कृष्णा कुलकर्णी, तो काय इस्लामचं धर्मरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी वार केला का? आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मग त्याचं जे शिर आहे ते धडा वेगळा केलं का? हे सगळे प्रश्न आहेत. तो एक राजकीय लढा होता आणि त्या राजकीय लढ्याच्या बाबतीमध्ये कुठली जुलमीशाही होती आणि कुठली लोकशाहीवादी कोणाची होती, या अंगाने आपण या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. तुम्ही म्हणता की फार कोणी मुस्लिम नव्हते 1658 पासून. मदारी मेहतर हा शिवाजी महाराजांसोबत ते जेव्हा अटकेत होते दिल्लीला औरंगजेबाच्या, त्यावेळी होता तो इतिहास जो आहे. तर मी सांगतो, मदारी मेहतर हा शिवाजी म्हणजे मिर्झा राजे जयसिंग वगैरे शिवाजी महाराज काळातले, आणि सवाई जे आहे जयसिंग
हा खापर पडतो मिर्झाराजेंचा, तशा काळात मदारी मेहतरचा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांच्या पूर्ण चरित्रामध्ये मदारी मेहतर एक कुठेही उल्लेख नाहीये. जयसिंग एका नावाच्या गोळामुळे तो शिवाजी महाराजांच्या काळात टाकला गेला. मदारी मेहतर नावाचा माणूस शिवाजी महाराजांच्या हे इतिहास आहे आपल्या राज्यामधली जी काही एक मिनिटं आपल्या राज्यामध्ये जो इतिहास शिकवला जातोय पाठ्यपुस्तकांमधून त्यामध्ये याचा उल्लेख आहे. निनाजी बेडेकर असतील, आपल्या राज्य सरकारकडून जी पाठ्यपुस्तकं प्रमाणित आहेत तर त्यामध्ये आहे. अनेक वेळा महाराष्ट्र शासनाने केलेले पुस्तकं लेख मागं सुद्धा घेण्यात आलेले आहेत. गजानन मेंदळे असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, निनाद बेडेकर असतील, सगळ्यांचं लेखन आजही आहे. मदारी मेहतर हा महाराजांच्या साधारण 250 वर्षानंतरचं पात्र आहे, आता त्या काळातलं नाही. पहिलं. दुसरं, यांनी जे मगाशी एक मांडणी केली, पानिपतचा विषय काढला. खरं तो विषय आता इथं हे रिलिव्हंट एक एक घेऊ आपण. मग मदारी मेहतर यांचं नाव काढायला पाहिजे आत्ताच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात. इतिहासकारांनी सरकारकडे तुम्ही मागणी करता. आम्ही निश्चित मागणी करू. इतिहासकारांनी ते काढलेलंच नाव आहे. कधीतरी महाराजांना सेक्युलर दाखवताना जी काही बोगस नावं लागतात त्यातलं एक नाव नेहमी वापरलं जातं. मदारी मेहतर तत्कालीनचा असताचा एकही पुरावा कोणीही द्यावा, पत्रव्यवहार द्यावा, काही द्यावा, आपण करू ना. दुसरं, व्यंकोजी भोसलेंना म्हणजे महाराजांच्या भावाला महाराजांनी एक पत्र लिहिलंय की मी मुस्लिमांचा संहार करतोय आणि तू मुस्लिमांना सेवक म्हणून का कामाला ठेवतो, हे विसरून चालणार नाही. आता मगाशी विषय पानिपतचा काढला म्हणून सांगतो. इब्राहिम गार्दी ऐनवेळी फुटला असं अनेक पानिपतकारांचं म्हणणं आहे. पानिपतच्या सैन्यामध्ये जी पेशव्यांकडनं मुस्लिम सैनिक होते ते सुद्धा दुपारनंतर पलटले. हिरव्या टोप्या काढण्यात आल्या, हिंदूंवर वार झाले, असं सुद्धा अनेक इतिहास तज्ञांचं म्हणणं आहे. नाही तर दुपारपर्यंत जिंकत असेल लढाई आपण कशी हारलो गेलो ते वाद करायचे तेही करू. आता विषय चाललाय चित्रपट आणि अफजल खान. अफजल खान यांनी कुछ नाही किया, अफजल खान ने बहुत कुछ किया था. धर्मासाठीच केलेलं होतं ते. त्यांना इथं भगवा लावायचा नव्हता, त्यांनी कुठेही भगवा लावला नाही. कुराणप्रमाणे त्यांनी महाराजांची मुंडीच का धरली होती. गुरु गोविंद सिंगाच्या मुलांना काय भिंतीतच का मारलं, मुंडकीच का कापली, संभाजीराजांना हाल हाल काच केले, कारण पुस्तकात तसे लिहिलेलं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा वार हा तसाच झालेला आहे जसं इस्लाम शिकवण देतो की तुम्ही जर माझी पूजा मानत नसाल तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही, तुम्हाला असंच मारलं जाईल. त्या पद्धतीनं सगळं घडत असताना शिवाजी महाराजांच्या महाराणीला, पहिल्या सम्राज्ञीला म्हणू आपण, घरातल्या भोसले वंशजांना अटक करून घेण्याचं काम जेव्हा होतं, संभाजी राजांना जसं मारलं जातं, राजाराम महाराज ठरला जातो आणि आम्ही सेक्युलर म्हणतो. आता कोण तो अफजल खानांनी कुठल्या बॉडीगार्ड ठेवा, त्याचं कोणी बॉडीगार्ड राहावा आपला विषयच नाही आजचा. ते काही क्रिकेटची टीम नव्हती की 2 देशाची टीम वेगळी असेल, पण हिंदुत्वासाठी असलेला लढा. आणि महाराजांनी हिंदवी स्वराज्य हा शब्द वापरलाय. महाराजांनी मला सांगा कुठे आम्ही सगळे एक आहोत, आमचा धर्म एक आहे असं सांगितलंय. उद्या तुम्ही हाच पिक्चर, जसं पुस्तकाचं उदाहरण दिलं, पुस्तकाचं उदाहरण, पिक्चरचं उदाहरण दिलं जाईल. आणखी 5 वर्षांनी एक पिक्चर येईल की महाराज युद्धाला जाताना नमाज वाचून जायचे, मग 10 वर्षांनी त्या पिक्चरचं उदाहरण द्यायचं का, बघा ह्या पिक्चरमध्ये असेल. म्हणूनच आमचा आक्षेप आहे. ते 62 पुस्तक जे म्हणतात त्याच वेळेस जाळलं असतं तर आता विषय आला नसता. यांचं म्हणणं आहे की मदारी मेहतर हे पात्रच नव्हतं. नाही, 250 वर्षानंतर होतं. 2 मिनिटं थांबा. महाराजांच्या काळात हा. एक तर पहिली गोष्ट काय आहे की हे जे म्हणतात की शिवाजी महाराजांना सेक्युलर घोषित करण्याचा प्रयत्न केला जातो. मी परत एकदा सांगतो की सेक्युलर, हिंदुत्व हे शब्द अलीकडे उदयास आलेले शब्द आहेत, हे त्यावेळी नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांना छत्रपती हीच उपाधी आहे त्या काळामध्ये आणि ते छत्रपती होते. आता छत्र म्हणजे काय, छत्र सर्वांचं छत्र, ठीक आहे. आणि त्या छत्रामध्ये जे जे येतात त्या सर्वांचं पालन पोषण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. दुसरा विषय, हे जे सांगतात की मदारी मेहतर हे काल्पनिक पात्र होतं, तर मदारी, काल्पनिक नाही, ऐका ना प्लीज, ऐका ना. तर या ज्या विषय आहेत याच्याविषयी 2 लेखकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. आता हे लेखक पण मुस्लिम नाहीयेत. यातल्या एका लेखकाचं नाव सांगितल्यानंतर ते काय म्हणतील हा महत्वाचा विषय. एक पुस्तक लिहिलेलं आहे मदारी मेहतर, रामजी पांगेरा व कोंडाजी फरचन, हे प्रभाकर भवे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये देखील मदारी मेहतरचा उल्लेख आहे. आणि दुसरा जो उल्लेख आहे, साल सांगा ना, कोणत्या साली असतो तो उल्लेख सांगा ना. सालाचा उल्लेख माझ्याकडे नाही, प्रकाशक सह्याद्री बुक आहे. ऐका ना प्लीज, मला दुसरं उदाहरण देऊ द्या, मग तुम्ही बोला, विषयांतर नाही, दुसरं उदाहरण देऊ द्या. दुसरं जे उदाहरण आहे ते आहे बंच ऑफ थॉट्सचं, जे पुस्तक माधव सदाशिव गोळवळकर यांनी लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये च्या दुसऱ्या विभागामध्ये द नेशन अँड इट्स प्रॉब्लेम्स, गोळवळकर यांनी शिवाजी महाराजांच्या सहकार्याबद्दल लिहिताना 250 वर्षांनंतरचा नाही विषय, मदारी मेहतरचा उल्लेख आग्रा सुटकेच्या संदर्भात केला आहे. त्यांनी लिहिले आहे की द 18-year-old lad who accompanied शिवाजी टू आग्रा अँड हू प्लेड अ की रोल इन थ्रिलिंग इस्केप ऑफ शिवाजी फ्रॉम ग्रिप ऑफ औरंगजेब वॉज मदारी मेहतर अ मुस्लिम. हे कोणी लिहिलंय? हे गोळवळकर लिहितात त्यांच्या बंच ऑफ थॉट्स पुस्तकामध्ये. ठीक आहे, मला काय म्हणायची, इतिहासाची साधक बाधक चर्चा होऊ शकते. मदारी मेहतर हा एकच कॅरेक्टर नाही आपल्याकडे.
सिद्धी हिलाल का घेत नाही आपण? ज्या सिद्धी हिलालने संपूर्ण कुटुंब छत्रपती शिवाजी महाराजांवर ओवाळून टाकलं. आता हा सिद्धी हिलाल ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते पन्हाळ्यावर अडकले होते, ठीक आहे, त्या पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी महाराज अडकल्यानंतर हा सिद्धी हिलाल हा पहिला व्यक्ती होता जो राजमाता जिजाऊंच्या तिथे गेला. आता मध्ये सिनेमा देखील आला होता पावनखिंडचा. त्या सिनेमामध्ये तर पूर्ण साधारण 5-6 मिनिटाचा सीन त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. सिद्धी हिलाल राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना म्हणतो की आम्ही असताना तुम्ही कसं काय जाऊ शकता शिवाजी महाराजांना सोडवायला? मी आणि माझा पुत्र सिद्धी वाहवा जो आहे तो जातो. आणि हा सिद्धी हिलाल पन्हाळ्याच्या तिथे गेला, सिद्धी जोहर यांच्याशी युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये ह्या सिद्धी हिलालचा मुलगा सिद्धी वाहवा हा हुतात्मा झालेला आहे, शहीद झालेला आहे. तो त्याने आपलं प्राण कोणासाठी अर्पण केलं? आता हा जर नोकरीचा आणि ह्याचा जर विषय असता, जो माणूस जीवाची पर्वा करत नाही त्याचं डेडिकेशन असतं, ह्या गोष्टी लक्षात घ्या. बरं, हा एक विषय आहे का? नाही. हाच सिद्धी हिलाल ज्यावेळी बहलोल खानाला जे आहे ते प्रतापराव गुजर जे आहे त्यांनी सोडून दिला होता आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की मला बहलोल खान कुठल्याही परिस्थितीमध्ये पाहिजे. त्यावेळी आपण ते गाणं म्हणतो, म्याना तुळण उसळे तलवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले सात. त्या 7 वीरांपैकी प्रतापराव गुजर यांच्या नेतृत्वामध्ये सिद्धी हिलाल हा देखील एक मुसलमान, तो मराठा नव्हता का? हा प्रश्न आहे. स्वतःचा जीव जाणारे, समोर हजारोंची फौज आहे, पण माझा जीव जाणारे हे मला माहीत असताना देखील प्रतापराव गुजरांच्या सोबत सिद्धी हिलाल गेला आणि त्याने स्वतःचा जीव दिला. हे कशासाठी दिला? मग असे खूप आहेत आपल्याकडे. काझी हैदर शेख आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील होता, जो रायगडावर होता. अशी खूप अनेक 700 पठाणांची फौज होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये. अशी खूप अनेक उदाहरणं आहेत. आणि याच सोबत औरंगजेबाच्या सैन्यामध्ये, आदिलशाहीच्या सैन्यामध्ये असे अनेक हिंदू होते. आता जसा लढा औरंगजेबाचा, आदिलशाहीचा, कुतुबशाहीचा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होता, दवेजी व्यवस्थित ऐका आता, तसाच लढा त्यांचा आदिलशाहीचा निजामशाही बरोबर होता, निजामशाहीचा कुतुबशाही बरोबर होता. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी कुतुबशाह जो आहे तो गोवळकोंडाचा, त्याला औरंगजेबाच्या विरोधामध्ये प्रोटेक्शन दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे गोवळकोंड्याला गेलेले आहेत आणि कधी नव्हे इतिहासामध्ये ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत केलं नाही, अपमान केला, स्वागत केलं नाही व्यवस्थित पद्धतीने, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं जगाला लाजवेल अशा पद्धतीचं स्वागत गोवळकोंडाच्या कुतुबशहाने केलेलं आहे. राज्याभिषेकाची तुलना आपण करू शकत नाही, राज्याभिषेक जबरदस्त. मात्र स्वागताच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर गोवळकोंडाच्या कुतुबशहाने ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत केलं, त्या ठिकाणी गोवळकोंडामधल्या ज्या मुस्लिम महिला पुरुष सगळे रस्त्यावर येऊन शिवाजी अमर रहेच्या घोषणा देत होते. आता हे काय तुम्ही नाकारणार आहात का? मग हा लढा धर्माचा कसा होता? मग जर धर्माचा असता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुतुबशहाला प्रोटेक्शन दिलंच नसतं आणि हे वास्तव आहे. आता ह्या इतिहासाच्या पानांना आपण नाकारणार आहोत का? हा प्रश्न आहे. मला काय वाटतं, थोडं इतिहासातून आपण वर्तमानात येऊयात का? 2 मिनिटं फक्त यांची काही नावं क्लिअर करतो ना. जे सिद्धीचं नाव घेतलं ना, तो व्यंकोजींचा क्रीतपुत्र आहे, बरं का, क्रीतपुत्र, लक्षात घ्या. त्यामुळे तो काय जन्मानं जरी असला तरी तो कॉम्बिनेशन असं आपण म्हणू शकतो त्या पद्धतीनं. दुसरं जे यांनी मला आता सांगितलं उदाहरण, आदिलशाही, निजामशाही, ह्या देशात इस्लाम रुजवण्यासाठीच लढत होत्या. तुझ्यापेक्षा मी जास्त क्रूर होऊ शकतो, तुझ्यापेक्षा मी जास्त वेगाने इस्लाम लढवू शकतो म्हणून चाललं होतं. आणि महाराजांनी जे आदिलशाही निजामशाही तात्पुरतं ऍडजस्ट केले ते औरंगजेबाच्या विरोधात. औरंगजेब जर उद्या चालून आला तर औरंगजेबाच्या मदतीसाठी त्यांच्यातलं जर कोणी फुटत असेल ते त्या तडजोडी कराव्याच लागतात ना. पण त्याचा अर्थ महाराजांनी कुठेतरी त्यांना एक मोकळा हात दिलाय, कुठेतरी त्यांच्या बरोबर आपण काही काम केलं असं झालेलं नाहीये. नक्की महाराजांना भगवा वाढवण्यासाठी, भगवा रुजवण्यासाठी, हिंदू धर्म वाचवण्यासाठी तत्कालीन परिस्थिती जे मदत करू शकतील असं वाटलं, त्यांची मदत घेतली. पण नंतरच्या काळामध्ये यांनी पानिपतपर्यंत नेलं. म्हणून सांगतो, त्यात निजामाचा पाडावासाठी सुद्धा आपण कसे प्रयत्न केले, निजामाला कसं हरवलं, हे सगळं आहेत ना. म्हणतोय ना आपण, मग यालाच तर राजकारण म्हणतोय आपण की या सगळ्या राजकीय लढाया होत्या. आता हिंदवीचा अर्थ आपण कसा काढायचा का? सगळ्यांचा समान असा अर्थ काढायचा का? महाराजांनी कुठंही एकाही इनामी दिलंय का? पुरंदरच्या काजीचं पत्र आज पण उपलब्ध आहे की शिवाजी महाराजांनी आमची इनामं बंद केली आहेत. शिवाजीने लिहिले, आम्ही महाराज म्हणतो बोलताना, शिवाजीने आमची इनामं बंद केलीत. एक इंग्लंड लेखक येतो, डेव्हिंग्टन काहीतरी नाव आहे त्याचं, त्यांनी लिहिले की कल्याणाची भिवंडीमध्ये मी बघतोय की सगळ्या मशिदी बंद केल्यात महाराजांनी आणि तिथं धान्याची गोठारं केलीत आणि पशुपक्षी म्हणजे कुत्री वगैरे, गाडो वगैरे पाळण्याचं त्यांनी घोडे वगैरे ठेवण्याची जागा केली आहे. हे नाकारता येणार नाही ना. महाराजांनी 2 मशिदींचं रूपांतर पुन्हा मंदिरात केलं का नाही, त्र्यंबकेश्वरचं केलं का नाही, तर केलं. जर तू खुन्नसनी माझं मंदिर तोडलं असं, मी खुन्नसनीच पुन्हा तिथं मंदिर बांधीन, हे महाराजांनी केलं का नाही केलं, तर 500% केलंय ना.
मग तुम्ही ते नाकारण्याचा अर्थ नाही. महाराजांना सेक्युलर दाखवू नका. राजकारण समाजकारण करता ज्या काय तडजोडी कराव्या लागतात, कोणीतरी केलं, घरात सुद्धा होतात ना, घरात सुद्धा भांडण झालेली आहेत ना. आपण इतिहासातून वर्तमानात येऊयात. मला फक्त एकच मुद्दा यांचा हे करायचा आहे. हे जे काय म्हणतात की पुरंदरच्या याचे जे काय आहे ते देणगी वगैरे बंद केली, मग महाराजांनी जावळी देखील काबीज केली होती. जावळीच्या चंद्रराव नाही उदाहरण का देऊ नये? तत्कालीन जर देताय तुम्ही, ऐका ना 2 मिनिटं सर. जावळी आमचीच ना असं बोलू नका तुम्ही. ते चंद्रराव मोरे मानत नव्हते ना. ऐका ना, चंद्रराव मोरे छत्रपती शिवाजी महाराजांना राजे मानत नव्हते ना. आणि राजे मानत नव्हते चंद्रराव मोरे छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यांना पत्र लिहिली आणि चंद्रराव मोरे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्रामध्ये सांगतात की आमच्या तोफा तुमची वाट पाहतायत म्हणून. आता हा काय प्रश्न आहे? नाही, थांबा, एक काय मिनिट म्हणतो, घ्या. ऐका ना, हा इतिहास परत थोडासा नाही, बोलणार. एक इतिहास मिनिट पुरे, द्या. कारण एकच मिनिट हा द्या. न मला- संपणारा मला असं वाटतं, ऐका, युक्तिवाद आहे. आपण थोडं वर्तमानात यासाठी येऊयात की विषय सुरू आहे तो चित्रपटाच्या प्रदर्शनावरून. आता या आधी देखील काही चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. या चित्रपटाला एका बाजूनी खूप पाठिंबा दर्शवण्यात आला, तर दुसऱ्या बाजूकडून आधीच्या चित्रपटांना आक्षेप देखील घेण्यात आला. तरी चित्रपट प्रदर्शित झाले. मुद्दा आहे तो प्रत्येकाने आपल्याला जो इतिहास आवडतो तोच इतिहास वाचण्याचा प्रयत्न चालवल्यामुळे हे घडतंय का? मग प्रश्न आहे की चित्रपट देखील जर प्रदर्शित होत असेल तर ज्याला त्याला आपल्या आवडीचा किंवा आपल्या सोयीनी जो इतिहास सिनेमांमध्ये मांडलेला आहे तो सिनेमा पाहायचा अधिकार आहे का? विषयावर यायच्या आधी 1 मिनिट फक्त घेतोच मी तुमचा मान ठेवून. चंद्रराव मोरे महाराजांना मानत नसेल तसं राजाचा पाटीलही मानत नव्हतं. त्यांनी लिहिलं होतं मी राजाला नाही मानत. महाराजांनी काय केलं, त्याचा चौरंगा केला. कोण मानतं का नाही, महाराजांनी त्याच्या विरोधात कशी ऍक्शन घेतली हे महत्वाचं आहे. पहिलं तो मानतो का नाही. त्यावेळी अनेक राजे महाराजे नव्हते सर, खाली खाली लोक नव्हती मानत. आता विषय असा आहे की चित्रपट बघावा का, नक्की बघावा. लोकांनी चित्रपट काढावा का, नक्की काढावा. पण जर तुम्ही त्याचं नाव शिवाजी ठेवत असाल, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या काही घटनांचा उल्लेख करत असाल, तर त्याची सत्यता पाहण्याचं काम त्यासाठी सेन्सरला मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं. अनेक वेळा आम्ही सांगितले की ऐतिहासिक चित्रपट आले तर ऐतिहासिक अभ्यासकांना समोर बसवा, चर्चा करा, नंतर समोर आणा ना. तुम्ही बाहुबलीला कोणी विरोध केला का? काय त्याला दाखवायचं काल्पनिक आहे. तुम्ही महात्मा फुलेंच्या सिनेमाबद्दल आक्षेप घेतला होता आणि सेन्सॉर बोर्डाला सांगितलं होतं. तुमची सूचना सेन्सॉर बोर्डाने ऐकली होती? हो, ऐकली होती. त्यातले काही भाग कापले त्यांनी. 8-15 दिवस पिक्चर उशिरा रिलीज केला. आणि दुर्दैव असं नक्की आक्षेप होते त्यामध्ये? काही दृश्यांवरच आक्षेप होते ना सगळे. आता ते नेमकं आता आठवणार नाही हा विषय असल्यामुळे. पण 20 दिवस पिक्चर लांबणीवर आला, काही भाग कापले गेले. आणि आमचं दुर्दैव की फुलेंचं खरं कार्य लोकांच्या समोर आलंच नाही. तो चित्रपट खूप चालला नाही. तर जेव्हा तुम्ही शिवाजी नाव घेऊन त्यांच्या आयुष्यातलं काही याच्यामध्ये टाकत असाल तर ते इतिहासाशी प्रामाणिक पाहिजे ना. नाही, माझा प्रश्न होता की आता प्रत्येक जण इतिहासामध्ये सिनेमांमध्ये जो इतिहास मांडतोय तो त्याच्या दृष्टिकोनातून मांडतोय, आपल्या सोयीने मांडतोय असं म्हणा किंवा त्याच्या दृष्टिकोनातून मांडतोय. तर मग असे सिनेमे प्रदर्शित होऊ द्यायचे की नाही? ज्याला ज्या बाजूचा इतिहास पाहण्यामध्ये आनंद आहे तो त्याला पाहायचा अधिकार आहे का? जर इतिहासाचा दाखला हा विषय असेल ना, तो खोट्या इतिहास चालणार नाही. खोट्या इतिहास लपवायचा, खरा इतिहास लपवायचा, खोट्या इतिहास आणखी तो वेगळ्या पद्धतीने मांडायचा चालणार नाही. साधी गोष्ट आहे ना, नुपूर शर्माने एक वाक्य वापरलं होतं पैगंबर साहेबांविषयी, जे कोरोनात लिहिलेलं आहे असं आधी म्हटलं जातं. तिच्यावर फार सामुदायिक बलात्कारापासून हत्येपर्यंतचे विषय झाले का नाही हो? मग तुमच्या भावना दुखवता जर एक वेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं तर हिंदूंच्या का दुखावू नये? जो मी महाराजांना मांडत असाल तर मग आम्ही असं सांगायचं नुपूर शर्मांनी पिक्चर काढावा आणि पैगंबर साहेबांवर जे वाटेल ते दाखवावं. मग त्याला मुस्लिम समाज ऐकणार आहे का? ही श्रद्धास्थान आहेत. त्यांचे ते विचार आमच्या डोक्यात, आमच्या हृदयात बसलेले आहेत. तुम्ही त्याला छेडू नका. तुमचं उत्तर. आणि आपण आता समारोप करूया. विषय कसा आहे की ते नुपूर शर्माचा टॉपिक नाही. नुपूर शर्माच्या टॉपिकवर जर चर्चा करायची असेल, पैगंबर साहेबांच्या याच्यावर चर्चा करायची असेल तर वेगळं चर्चासत्र त्याच्या संदर्भात घेऊया. त्या ठिकाणी मी संभाजी ब्रिगेड हे नाव न वापरता मुस्लिम समाज सुधारणा चळवळ हे नाव वापरून त्याच्यावर चर्चा वेगळी करूया आपण. विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा चाललाय. खालीद का शिवाजी या सिनेमाच्या बद्दल चाललेला आहे. विषय हा झालेला आहे की ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांना राजाही न मानणारे, त्यांच्या राज्याभिषेकाला देखील विरोध करणारे जे लोक होते. ऐका ना, होता ना, मग विरोध होता ना. 2 मिनिटात तुमचं ऐकलं की सर मी तर विरोध करणारे जे लोक होते तेच लोक आज म्हणतात की हे राजा आमच्या धर्मासाठी लढले. ठीक आहे, म्हणजे मला म्हणायचंय काय की छत्रपती शिवाजी महाराज हे सकल जनवादी होते. याच्यामध्ये आम्ही त्यांना सेक्युलर म्हणत नाहीये. त्यावेळेस या संकल्पनाच अस्तित्वामध्ये नव्हता. सामाजिक न्याय ज्या ठिकाणी जो द्यायचा होता तो न्याय त्यांनी त्या ठिकाणी दिला. मात्र त्यांनी अमुक एका विशिष्ट धर्मासाठी काम केलं असं जे काही सांगितलं जातंय त्या गोष्टी सारासार चुकीच्या आहेत आम्ही असं म्हणतो. जेवढं त्यांनी हिंदू धर्मीयांसाठी काम केलं तेवढं त्यांनी मुस्लिमांसाठी देखील काम केलं. केळशीचे याकूत बाबा आहेत त्याच्यासाठी देखील त्यांनी काम केलं. आणि ती जी दर्गा आहे ती छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्ण केली.
त्याच्यानंतर जर पुढं झालं छत्रपती संभाजी महाराजांनंतर थोरले शाहू महाराजांनी सातारामध्ये बेगम मस्जिद बांधली. आता या ज्या काही गोष्टी आहेत आता हे म्हणतात मस्जिद वगैरे बांधली नाही. शाहू महाराजांनी स्वतः सातारामध्ये बेगम मस्जिद बांधली, स्वतः अजूनही ती अस्तित्वामध्ये आहे. मग ह्या गोष्टी कुठून आल्या? छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजच आहेत ना. मग या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टी जे छत्रपती शिवाजी महाराजांना एका विशिष्ट धर्माच्या चौकटीमध्ये अडकल्या जातात, या निराधार तर आहेतच, मात्र या दुर्दैवी देखील आहेत की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्व धर्मीयांनी जगामध्ये घेतला पाहिजे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना एका धर्मापुरतं त्यांचं कार्य जे आहे ते एका धर्मापुरतं मर्यादित केलं जाते. मला असं वाटतं की यातनं हिंदुत्ववाद, ते काय म्हणतात की समाजवादी वगैरे या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज सकल जनवादी कसे होते हे इतिहासाच्या आधारावर मांडण्यासाठी सबळ पुरावे आहेतच, मात्र त्या गोष्टी पुढे घेऊन गेल्या पाहिजे. त्याच्यातून द्वेष निर्माण नाही झाला पाहिजे, मुस्लिमांच्या विरोधात देखील नाही झाला पाहिजे आणि इतरांच्या विरोधात देखील नाही झाला पाहिजे. खरं तर आपल्या समाजामध्ये आज अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारीचा आहे, रस्ते, वाहतूक यांमुळे पुणेकर त्रस्त आहेत. मात्र पुण्यात या अशा विषयांची चर्चा अधिक जोमाने होते. फक्त पुण्यातच नाही तर इतर ठिकाणी देखील होते. अर्थात असं म्हणून या अशा विषयांकडे नाक मुरडून देखील चालणार नाही, कारण गेल्या काही काळापासून आपण पाहतो आहोत की एक घुसळण या सगळ्या इतिहासाच्या बद्दल होते आहे. आपापल्या पद्धतीने इतिहास मांडण्याचा प्रयत्न होतो आहे आणि एका अर्थाने ही घुसळण सकारात्मक पद्धतीने पाहायला हरकत नाही, कारण यातूनच जसं की आपण म्हणतो ना की अमृत मंथनात जे अमृत मंथन झालं आणि त्याच्यातून अमृत बाहेर पडलं, विष वेगळं झालं, तर ते होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. कॅमेरामन विजय राऊतसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.